सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रावण आणि रामचंद्र भाग 22 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की रावण सीतेला आधी अंतपुरात ठेवतो. तिला आपला महाल, पुष्पवाटिका वगैरे दाखवून प्रेमाचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न करतो, पण सीता त्याला कठोर शब्दात खडे बोल ऐकवते. त्यामुळे क्रुद्ध झालेला रावण तिला अशोक वाटिकेत राक्षसिणींच्या पहाऱ्यात ठेवतो. तिकडे दंडकारण्यात मारीच राक्षसाला मारून श्रीराम लगेच आपल्या पर्णकुटीकडे जायला निघतात. त्याच्या पाठीमागे एक गिधाड जोरजोरात विव्हळू आणि ओरडू लागले. त्याचे ते विव्हळणे ऐकून श्रीरामांच्या मनात शंका निर्माण झाली. हा तर अपशकुन वाटत आहे. काही अनहोनी तर घडून गेली नसेल? सीता सकुशल तर असेल ना? तिला कोणी राक्षसांनी तर खाल्ले नसेल ना? अशा प्रकारच्या शंका कुशंकाने त्यांचे मन भरून गेले. ते त्वरेने आश्रमाकडे निघाले होते. इतक्यात त्यांना समोरून उदास झालेला लक्ष्मण त्यांच्या दिशेने येताना दिसला. लक्ष्मण, सीता कुठे आहे? आणि तू एकटाच इकडे अरण्यात कुठे चालला आहेस? मी तर तुला सीतेच्या रक्षणासाठी आश्रमात थांबायला सांगितले होते. तू आता तिथे असायला पाहिजे होते ना? लक्ष्मणाचा हात पकडून श्रीराम त्याला कठोर शब्द बोलू लागले. हे लक्ष्मण, सीतेला एकटीला तिथे सोडून तू हे खूप चुकीचे काम केले आहेस. तुझ्या या वागण्याने सीता सुरक्षित असेल का? आता मला अजिबात शंका राहिली नाही की सीतेला कुठल्या तरी राक्षसाने एकतर मारलं असेल, नाही तर खाऊन तरी टाकले असेल. हे सगळे अपशकुन त्यांचीच ग्वाही देत आहेत. हे लक्ष्मण, यावेळी माझे पण फार उदास आणि व्याकुळ आहे. माझी डावी पापणी पण फडफडत आहे. नक्कीच काहीतरी अनहोनी झाली आहे. सीतेचे कुणीतरी हरण तरी केलं असेल किंवा तिला जीवाशी मारून तरी टाकलं असेल. शोकाकुल होऊन रामाने कष्टी स्वरात लक्ष्मणाला प्रश्न विचारले. हे लक्ष्मण, इथे वनात येण्याआधी माझ्यासोबत असलेली आणि तुझ्या भरोश्यावर असलेली माझी वैदेही कुठे आहे? जिच्या विना मी एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. माझा श्वास, माझी प्राण प्रिया, देवश्री समान माझी सीता कुठे आहे? माझ्या प्राणपलीकडे मला प्रिय असलेली वैदेही काय अजून जिवंत राहिली असेल? 14 वर्ष वनात राहण्याची माझी प्रतिज्ञा आता व्यर्थ तर जाणार नाही ना? हे लक्ष्मण, मी आश्रमात गेल्यावर तर तिथे माझी पतिव्रता सीता जिवंत नसेल तर मीही जिवंत राहणार नाही. मी माझा जीव देईन. हे लक्ष्मण, लवकर सांग, सीता जिवंत आहे ना? की तुझ्या हलगर्जीपणामुळे तिचे काही बरे वाईट झालं असेल का? त्या राक्षसांचे धाव, लक्ष्मण वाचव, हे शब्द ऐकून तुझे मन भयभीत झाले असेल. सीताने पण माझ्यासारखा आवाज ऐकून चिंतित होऊन तुला इथे माझ्याजवळ पाठवले असेल आणि तूही लगेच तिला एकटीला सोडून इथे माझ्या मदतीला आला असणार का? हे लक्ष्मण, तू जानकीला सोडून इथे येऊन चांगले नाही केलेस. माझ्या विरुद्ध त्या राक्षस लोकांना बदला घेण्याचा अवसर दिलास. सुमुखी सीतेच्या चिंतात लक्ष्मण सहित श्रीरामचंद्र आश्रमात पोहोचले. तहान, भूक आणि थकव्यामुळे त्यांचे तोंड सुकून गेले होते आणि चेहऱ्याचा रंग उडाला होता. लक्ष्मणाला असं गप्प बसून नुसतं ऐकताना पाहून रामाने त्याला परत विचारले. भाई लक्ष्मण, किती विश्वासाने मी सीतेला तुझ्यावर सोडून आलो होतो. मग तू तिला एकटीला सोडून का आलास? लक्ष्मण त्यांचे बोलणे ऐकून अतिशय दुःखी होऊन त्यांना सांगू लागला. मी माझ्या इच्छेने जानकीला सोडून आलो नाही, तर त्यांनी बोललेल्या कठोर शब्दांनी दुःखी होऊन नाईलाजास्तव इथे आलोय. आपणच तर हा लक्ष्मण, हा सीते, मला वाचवा, असा आवाज दिला होता. ते कंठ स्वर जानकीच्या कानावर पडले. ते ऐकून लक्ष्मण लगेच निघ, आत्ताच निघ म्हणत सीता माझ्या लगेच मागे लागली. त्यांच्या अशा बोलण्याने मी त्यांना तुमच्या पराक्रमाबद्दल बोलून सीतेला विश्वास द्यायचा प्रयत्न केला. सीता, आपण चिंता करू नये. श्रीरामाला मारणारा कोणीही अजून या भूतलावर नाही, हे कोणीतरी त्यांच्या आवाजात भ्रमित करून बोलत आहेत. हे सीते, जे श्रीरामचंद्र स्वतः सगळ्या देवतांचे रक्षण करण्यात समर्थ आहेत, ते श्रीरामचंद्र मला वाचवा असे निंद्य वचनास कसे बोलू शकतील? मी त्यांना खूप समजावून सांगत होतो, पण त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे डोळ्यातून अश्रू काढत रडत त्यांनी मला खूप कठोर भाषेत खडे बोल ऐकवले. लक्ष्मण उद्विग्न होऊन सांगू लागला.
सीतेवर माझी वाईट नजर आहे आणि श्रीरामचंद्र जे काही बरे वाईट झाले तरी मी त्यांना स्पर्श करू शकणार नाही. मी भरतच्या सांगण्यावरून इथे श्री रामचंद्रासोबत आलेलो आहे. म्हणूनच त्यांनी आर्त हाक देऊन मदतीला बोलावून सुद्धा मी जात नाही. मी गुप्त शत्रू की वहित शत्रू आहे आणि मी नेहमी संधीच्या शोधात असतो की कधी श्रीरामचंद्र दूर जातील आणि मी सीतेला माझी करेन. म्हणूनच तू त्यांच्या मदतीला जाण्याचे टाळत आहेस आणि म्हणून श्रीरामा जानकीने मला असे बोलताच मला राग आला. रागाने माझे डोळे लाल झाले. मला काही सुचले नाही आणि मी लगेच आश्रमाच्या बाहेर पडलो. पण जाताना मी कुटीबाहेर लक्ष्मण रेषा आखून आलो. सीतेने त्याचे उल्लंघन केले नसेल तर ती नक्की सुरक्षित असणार. हे लक्ष्मण, तू घेतलेल्या निर्णयावर मी प्रसन्न नाही. कारण तू एका क्रुद्ध स्त्रीचे कठोर शब्द ऐकून तिला एकटीला सोडून इथे आलास. राम म्हणाला. सीतेच्या बोलण्यावरून रागाच्या भरात तू माझ्या आज्ञेचे पालन केले नाहीस. आश्रमात येऊन मी राम सीतेला सगळीकडे शोधू लागला. पर्णकुटीचा कोपरानिकोपरा धुंडाळला, परंतु जानकी कुठेच दिसली नाही. ती पर्णकुटी अशी दिसू लागली होती जशी शिशिर ऋतूमध्ये पानगळ होऊन सगळे वृक्ष शोभाहीन दिसतात. त्यावेळी जणू तो आश्रम मुक्तपणे आसू गाळत होता. फुले कोमेजून गेली होती. हरिण आणि पक्षी उदास होऊन शांतपणे समोर होणाऱ्या गोष्टी बघत बसले होते. वनदेवता उद्ध्वस्त आणि शोभाहीन झालेला तो आश्रम सोडून गेली होती. त्या आश्रमात राम भावव्याकुळ होऊन हताश होऊन विलाप करू लागले. माझ्या सीतेचे कोणी हरण केलंय का? की कोणी दुष्टाने तिला मारून टाकलंय? ती स्वतः अंतर्धान झाली की कुठे लपून बसली आहे? की एकटीच माझ्या शोधात या वनात गेली आहे? की ती पाणी आणायला एखाद्या सरोवरात गेली? बराच वेळ जाऊनही आपल्या सीतेला तिथे नसलेले पाहून श्रीराम शोकाकुल होऊन त्यांचे डोळे लाल झाले. अति दुःख आवेगाने जणू ते उद्विग्न होऊन उन्मळून पडल्यासारखे झाले. ज्याप्रमाणे एखादा वृक्ष मुळासकट उन्मळून पडतो. श्रीरामचंद्र शोकाकुल होऊन एका वृक्षाकडून दुसऱ्या, एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर, एका नदीतून दुसऱ्या नदीत धावत पळत सीतेला शोधत होते. प्रत्येक वृक्षाला वेलीला विचारत होते, जर तुम्हाला माझ्या शुभावना सीतेबद्दल काही माहिती असेल तर मला सांगा. केवळ वृक्षच नाही तर वनातल्या पशुपक्ष्यांनाही श्रीराम विचारत होते, हे मृगांनो, तुम्ही माझ्या मृगनयनी सीतेला पाहिले आहे का? तुमच्यासारखी कांती असलेली माझी जानकी नक्कीच तुमच्या कळपात असेल. हे गजराज, तुझ्या सोंडेसारखे पाय असलेली माझी जानकी जर तुला कुठे दिसली तर तिचे ठिकाण मला येऊन सांग. सीतेची आशा ठेवत श्रीराम आपला भाऊ लक्ष्मण सोबत त्या वनात पर्वतावर जाऊन तिला शोधत होते. लक्ष्मण त्यांना समजावत होते की हे रामचंद्र, आपण दोघे लवकरच जानकीला शोधून काढू. त्यासाठी आपल्याला दिवस रात्र हे वन परिसर पालथा घातला पाहिजे. माझे ऐका आणि हे दुःख सोडून द्या. स्वतःला सांभाळा. लक्ष्मणाचे हे सौहार्दपूर्ण शब्द ऐकून श्रीरामाला जरा शांत वाटले आणि त्यांचे मन थाऱ्यावर येऊ लागले. असंच चालत सीतेच्या शोधात जात असताना त्या पर्वत शिखरावर विशालकाय आणि रक्ताने माखलेला पक्षीराज जटायू जमिनीवर पडलेला दिसला. त्याला बघून श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली ही कथा इथे संपन्न होत आहे.